नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 171 आणि भाग 172. दवाखान्यातील ICU कक्षातील रोगी आता मरतो की मग मरतो अशा अवस्थेत येतो तेव्हा मात्र वार्डात एकच धावपळ सुरू होते. सर्व गुंतागुंतीच्या कार्यांचा केंद्रबिंदू हा त्यावेळी रोगीच असतो. तसे देह म्हणजेच मी अशा कल्पनेचा रोग तुम्हाला झाला की अखिल विश्व हे प्रतीत होऊ लागते व तुम्ही त्यात गुंतत जाता. बाहेर येऊ पाहता, सुटका करून घेऊ पाहता आणि मुक्तीच्या वायफळ गप्पा किंवा तशा कल्पना उराशी बाळगता व मुक्ती मिळवण्याची बाष्कळ कुचकामी कर्मकांडे करीत बसता. उदाहरणार्थ मन एकाग्र करणे, ध्यानधारणा करणे, उपास-तापास करणे, नाना प्रकारे देहाला आणि मनाला कष्ट देत, त्रास देत या सर्व कर्मकांडात मी कुणी देहधारी व्यक्ती आहे ही कल्पना मात्र विषयाप्रमाणे त्याग करण्याची राहून जाते व अशा प्रकारे मूळ मुद्दा हा हुकलेला असतो. श्री महाराज म्हणतात, वैश्विक जीवन ही केवळ मानसिक कल्पना नाही, ती जीवन जगायची पद्धत आहे. इथे महत्त्व कशाच्याही अविरुद्ध असणे. कशाच्याही अविरुद्ध असणे. सुख दुःख, शत्रू मित्र, जवळचा दूरचा यांना समान लेखणे म्हणजेच विरोधात न उभे राहणे. विरोध नसणे यालाच प्रेम वगैरे वाटलं तर तुम्हाला म्हणता येईल. प्रत्येकाचे जीवन वस्तुतः माझेच जीवन आहे. आपल्या जीवनासारखे इतरांचे जे जीवन आहे ते जीवन म्हणून सर्वांचे एकच एक जीवन आहे. ही कल्पना नाही. यात कल्पना करण्याचे काही कामच नाही. पाणी कुठेही गेले, पाणी म्हटले की सर्व पृथ्वीवरचे किंवा चंद्रावरचे पण पाणी पाणी म्हणून जे आहे ते एक पाणीच आहे. प्रत्येकाचे दुःख दुःख म्हणून माझ्यासारखेच आहे. प्रत्येकाचे सुख सुख म्हणून माझ्यासारखेच आहे. प्रत्येकाचा आनंद हा आनंद म्हणून माझ्यासारखाच आहे. प्रत्येकाचे अगोदरपणाने असणे पण सुद्धा इतरांसारखे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणासारखेच आहे. ज्याप्रमाणे सर्वांची सुषुप्ती अवस्था ही एकच आहे. प्रत्येकाची जागृत स्वप्न सुषुप्ता ह्या अवस्था त्या अवस्था म्हणून माझ्या अवस्थाप्रमाणे त्या सारख्याच आहेत. तुमचे सत्य स्वरूप म्हणून जे काही आहे तसेच सत्य स्वरूप हे माझेही आहे. हे मनापासून तीव्रपणे समजणे आणि समजताच तसे होणे म्हणजेच वैश्विक जीवन होणे होय. हे सर्व सजातीय असल्यामुळे ते करणे जड जाणार नाही. पण याच चिंतनात राहाल तर ते चिंतनच तुम्ही असाल. यालाच आय एम दॅट म्हणतात. याचा अर्थ मी ते आहे असा नसून मी तेच आहे असा आहे. इथे समजणारा हाच समज म्हणून आहे. दोघात काहीही फरक नाही. इथे ज्ञानी हाच ज्ञान आहे. इथे ध्याता हाच ध्यान आहे. श्री महाराज म्हणतात की आता कोणत्याही नव्या संस्कारांना होऊ देऊ नका आणि सर्व जुने संस्कार अगोदर पुसून टाका. सर्वीकडे भरलेले व शिवाय उरलेले असा म्हणजे त्याच्या मागे राहून अगोदर राहून
सर्व प्रकाशित करत राहा. म्हणजेच अतूट राहा, अचल राहा, निश्चिंत राहा, असंग राहा, निर्लेप राहा, आकाशाच्या जातीचे असा. जसे जीवन समोर येईल त्याला विरोध न करता जगा. घेण्याच्या इच्छेऐवजी देण्याची इच्छा ठेवा. म्हणजे मग सर्व जग हे मंगलमय होईल. भाग 172. श्री महाराज नेहमी म्हणतात, जे जे तुम्ही सध्या स्वतःला समजता, जाणता, ते तुमचे रूप नाही हे तुम्ही स्पष्टपणे ओळखा. आरसा प्रतिबिंबावर परिणाम करू शकतो. आरसा प्रतिबिंबावर परिणाम करू शकतो. आरसा पारा उडालेला, मळकट, धुरकट असेल तर प्रतिबिंबावर त्याचा परिणाम होऊन ते पण अस्वच्छ, वेडेवाकडे, कुठे आहे कुठे नाही असे दिसेल. पण प्रतिबिंब आरशावर परिणाम करू शकत नाही. त्याला सुधारू पण शकत नाही किंवा बिघाडू पण करू शकत नाही. आपण स्वतः मात्र आरसा पण नाही आणि प्रतिबिंब पण नाही. प्रतिबिंब स्वच्छ दिसावे म्हणून तुम्ही आरसा दुरुस्त करता, योग्य जागी ठेवता किंवा कोरडा किंवा स्वच्छ करू शकता. जितका आरसा योग्य ठिकाणी आणि स्वच्छ, तितके प्रतिबिंब त्यात स्पष्ट दिसते. पण आपण स्वतः न आरसा आहोत, न प्रतिबिंब आहोत. आपण फक्त प्रतिबिंब पाहणारे आहोत. आपण बिंब पण नाही आहोत. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे जे तुम्ही आरशात पाहता, ते तुमचे स्वरूप नाही हे तुम्ही स्पष्ट ओळखा. आपण आरशात प्रतिबिंबच पाहत नाही, तर बिंब पण पाहतो. पण प्रतिबिंब किंवा बिंब पाहणे ज्यामुळे शक्य झाले, त्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडे आपले मुळीच लक्ष नसते. आपले सर्व लक्ष आरसा, प्रतिबिंब आणि बिंब यातच गुंतलेले असते. आपण आरसा नाही, प्रतिबिंब नाही, बिंब पण नाही. मग आपण आहोत तरी कोण? पुस्तकी ज्ञानावर जाऊ नका असे महाराज बजावतात. तुमचे उत्तर शब्दात उतरवू नका, उतरता येणार नाही. श्री महाराज म्हणतात, ज्यामुळे दिसू शकणे शक्य झाले, ते जे काही अगोदरपणाने असणारे असणेपण आहे, ते आपणच आहोत. इथे अनुभविता नाही, अनुभव नाही, अनुभवणे नाही, तर या तिघांना प्रकाशित करणारे फक्त प्रकाशत्वच आहे. आणि तेच आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या स्वरूपात आहोत. श्री महाराज म्हणतात, आपण फक्त इतकेच स्वस्वरूपाच्या जवळात जाऊन याचे वर्णन करू शकतो. यापेक्षा एक शब्द पण जास्तीचा आपण टाकू शकत नाही. आता प्रश्न असा आहे की आरसा, प्रतिबिंब, बिंब आपण नाही हे ओळखून त्यापासून अन्य होऊन तुम्ही तुमच्यात जास्तीत जास्त वेळ एकटेपणाने राहू शकता का? असा प्रश्न श्री महाराज आपल्याला विचारतात. स्वरूप म्हणून तुम्ही अगदी ठीकठाक आहात. काहीही न्यून नाही, काहीही बिघाड आहे तो फक्त आरशात आहे. तुमच्या असणेपणात सुधारणा करण्याची गरजच नाही. फक्त तुमची स्वतःबद्दलची भ्रांत कल्पना दुरुस्त करा. म्हणजे जे आपण वस्तुतः नाही आहोत, तेच आपण आहोत असे तुम्ही समजता. आरशा वेगळे आपण आहोत, प्रतिबिंबा वेगळे आपण आहोत, बिंब म्हणजे देह वेगळे आपण आहोत. कारण आपणच या सर्वांना प्रकाशित करणारे प्रकाशत्वच आहोत.